अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, जर तुम्ही स्वामी महाराजांच्या नामस्मरणात तुमचे आयुष्य घालवाल, तुमचा वेळ घालवाल, तर त्यात तुमचाच फायदा आहे। कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ हे देत असतात। स्वामी म्हणतात, आयुष्यात संकटे असतील तर त्या संकटांचा सामना करा, त्यापासून पळण्याची तुम्ही गरज करू नका। कारण संकटांचा सामना करायला सोपं नसतं। लाख अडचणी आहेत आयुष्यात, अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात। इतरांच्या सुखात आपले सुख लपलेलं आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख दडलेलं आहे। या सत्याची ज्याला जाणीव होते ते आयुष्यात सदैव पुढे जातो। एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे तर तो फक्त नामस्मरणाचा। आयुष्यात नामस्मरण करणे अत्यंत गरजेचे का आहे? कारण स्वामी बोलतात, जो व्यक्ती देवाच्या नामस्मरणामध्ये त्याचा वेळ घालवतो त्याला देव प्रत्येक वेळेला मदत हे करत असतो। जो व्यक्ती स्वतः ईश्वराचे नामस्मरण करतो त्याला प्रत्येक गोष्टी ईश्वर देत असतो। नको एकशाही, नको लोकशाही, नको ठोकशाही। जर तुम्हाला पाहिजे असेल काहीतरी चांगलं तर ते फक्त नामस्मरणानेच होईल। आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा। एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की माणूस नव्या आयुष्याला सुरुवात करतो। नंतर त्याला कोणाच्या असल्याचा किंवा नसल्याचा काही फरक पडत नाही। चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात। तुम्ही जेव्हा त्यांना दुखावता तेव्हा ते मोडत नाहीत, पण त्यानंतर ते हळूच तुमच्या आयुष्यातून कायमचे निघून जातात। चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख आहे म्हणजे तुम्ही त्यांना कितीही मान द्या, ते तुम्हाला त्रासच देणार। आयुष्यात ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मन मोकळेपणाने जगला तो दिवस तुमचा आहे, बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहे। नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही, जीव तेव्हा जातो जेव्हा पोहता येत नाही। परिस्थिती कधी समस्या बनत नाही, समस्या तेव्हा बनते जेव्हा आपल्याला परिस्थिती ही हाताळता येत नाही। प्रत्येक व्यक्तीने साधा विचार करावा, आयुष्यात प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे नक्की घडू शकते। कधी तुम्ही विचार केला आहे का, स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देतात। स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथ ही दिली आहे। विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर, कारण आज आपल्याला फक्त ते साथ देणार आहेत। या व्हिडिओला एक लाईक करून तर बघा। सोबत जर तुम्हाला जमत असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ असं कमेंट मध्ये टाईप करा, मग बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार व्हायला लागेल। ज्याला वाटतं की स्वामी त्याची साथ देत नाही, त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची खरी सेवा कधी बघितलीच नाही। स्वामी महाराज ज्याची साथ देतात त्याची प्रत्येक वेळेला मदत ते करत असतात। स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करून जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करतो तो आयुष्यात खूप पुढे जातो। माणसाने माणसातील हितसंबंध शाबूत ठेवण्यासाठी फार काही करावं लागतं। आयुष्यात मनसोक्त एखाद्याच वेळेला जगता यायला मिळालं तर नक्की जगा। एकदा का तुम्ही आयुष्याच्या या संसारात अडकले की कायमचे अडकूनच राहाल। कोण म्हणतं, माणूस रंग बदलत नाही, एखाद्याच्या तोंडावर एखादी खरी गोष्ट बोलून पहा, मग बघा ते रंग किती जोरदार बदलतो। तुम्हाला कळणारही नाही तो असा रंग बदलेल। वाघाला पाहून कुत्री लांब भुकतात पण चावत नाही, कारण त्यांना माहिती असतं चुकून कधी वाटीला गेलं तर त्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठलाला एकाने विचारलं, सर्वात महान जगात कोणती गोष्ट आहे? तेव्हा विठ्ठल म्हणाला, दुसऱ्याच्या मनात आपण एखादी आपली चांगली जागा निर्माण करतो आणि त्याला वाटते की हा माणूस खूप चांगला आहे, ती जागा म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ जागा होय। स्वामी सांगतात, प्रत्येक वेळी एका बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचा दिसणार, दोन्ही बाजूने विचार करून बघा, गैरसमज हा होणार नाही। श्रीमंताला गरिबीची भूक हे नेहमी असते असे नसतं, पण गरीबाला श्रीमंतीची भूक हे नेहमीच असते।
प्रत्येकाला वाटतं कुणीतरी आपल्या आयुष्यात यावं, आपलं जीवन सुधारावं किंवा पैसा येऊन आपण स्वतः त्यात बदल आणावा. स्वामी म्हणतात, जर वेळ मिळाला तर एक गोष्ट नक्की करा, देवाचे हित चिंतन म्हणजे देवाचे नाम स्मरण करा. देवाचे चिंतन केल्याने तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात बळ मिळायला लागेल. नाती ही झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली की त्याचा हिशोब हा कधीही केला जात नाही. माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. पैसा असेल आणि जीभ या दोन गोष्टी जर बराबर हाताळल्या तर माणूस कधीही दूर होणार नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाने कधी तयारीत राहावं, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही. बोलायला शिका, कारण अन्याय नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, जो ऐकून घेतो, बोलणार नाही त्याला लोक खाली दाबतात. हा सृष्टीचा नियम आहे, जो कधीही बदलणार नसतो. स्वामी बोलतात, लक्षात घ्या, लोकांचं बोलणं कधीच मनावर घेऊ नका. लोक पेरू विकत घेतात आणि विकत घेताना त्या दुकानदाराला, त्या ठेल्यावाल्याला विचारतात, का हे पेरू गोड आहेत का? आणि तेव्हा ते हो म्हणलं तरच घेतात. आणि घरी गेल्यानंतर त्याच पेरूला ते मीठ लावतात, चटणी लावतात आणि मस्त मजेत खातात. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं आहे. लोकांना आपण का खटकतो, आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं कधी वागतच नाही म्हणून. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा, मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो, कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या जागा ह्या कायम रिकाम्या राहतात. जेव्हा ओल्या मातीचा सुगंध पूर्णपणे आपल्या आयुष्यात येतो, तेव्हा स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, संकटे सुगंधित असतात कारण ते आपल्याला त्रास देतात. दुःख हे चांगलं आहे कारण ते आपल्याला अजून मजबूत बनवतं. एका शिष्याने गुरूंना विचारलं की परमेश्वराला खाली वाकून नमस्कार का करायचा? त्यावर त्याचे गुरुदेव म्हणाले की आपल्या चिंता, काळजी यांचा वास आपल्या कपाळावर असतो आणि आपलं सर्वात मोठं टेन्शन सुद्धा आपल्या कपाळावर असते. आणि आपण जेव्हा परमेश्वरासमोर वागतो तेव्हा त्या चिंता आणि काळजी त्यांच्या चरणावर पडतात आणि त्या दडपणातून मुक्त होतात. लक्षात घ्या, वर बोलून मन तुटलं तरी चालेल, खोटं बोलून विश्वास तोडू नका. फुटले पाय टोचले काटा, स्वतःच निर्माण करा स्वतःचा वाटा. ज्याचे कष्ट दमदार असतात त्याला जगाने कितीही मागे ओढण्याचा प्रयत्न केला तरी तो नेहमी पुढे जात असतो. रस्त्याने कोणी आपलं नाही, आपल्या रस्त्यात जे आहे ते सुद्धा आपलं नाही, आपला फक्त परमेश्वर आहे. स्वामी समर्थ बोलतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला यश मिळेल, फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वासाने जप करा. कुणाला वाईट बोलून काही फायदा नसतो, वाईट तर आपणच असतो, सर्वांना चांगलं समजून बसतो. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही. लक्षात घ्या, भूगोलाच्या प्राध्यापकाला एक जुनी गोष्ट सांगितली होती, जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात एक विषय जर सारखा समजावून सांगला आणि तो एका वेळेला त्याला समजला तर त्या विषयामध्ये तो व्यक्ती एवढा परफेक्ट होतो की त्याला टक्कर देणारा कदाचित दुसरा एखादा असू शकते. आपली जे प्रत्येक प्रॅक्टिस आहे म्हणजे रोज केलेले कामे आहे, त्याच्यात एक दिवस आपण एवढे सशक्त बनतो, एवढे निपुण होतो की आपल्याला मग कुणीही त्यामध्ये टक्कर देऊ शकत नाही. नाती जपणारा नेहमी सर्वांपासून दुरावला जातो. कडू आहे पण सत्य आहे. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. मात्र कोणीतरी आहे जो तुमच्यावर फक्त हक्क गाजवतोय, त्याला नक्की प्रत्युत्तर द्या. इतरांचे पंख छाटून आपण त्याला भरारी देता येत नाही. लक्षात घ्या, जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर मेहनत स्वतः घ्यावी लागते. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं, कारण प्रत्येक ठिकाणी बोलला तर चुकीचे ठराल, म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं. मार्ग चुकणं म्हणजे विशेष काही नसतं, परंतु मार्ग चुकला आहे हे समजल्यानंतरही योग्य मार्गावर न येणं खूप घातक असतं. आपल्याला मानसिक स्वातंत्र्य मिळणे फार गरजेचे असते. एखाद्याची काळजी, रिस्पेक्ट, प्रेम तितकं करा जितकं ते तुमची करतात.
कसं आहे ना, या गोष्टी जास्त चालल्या ना, समोरच्याला त्यांची किंमत राहत नाही. सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय बरोबर आणि काय चुकीचं आहे ते इथे कोणालाही कळत नाही. सुप्रभात म्हणतात प्रत्येक लोक सकाळी, तर काही लोक गुड मॉर्निंग असे म्हणतात. बोलण्याची भाषा वेगवेगळी जरी असेल तरी अर्थ एकच असतो. त्याप्रमाणे काही लोक स्वामींचे नामस्मरण मठात जाऊन करतात, काही घरी बसून करतात, तर काही इतर ठिकाणाहून करतात. मात्र स्वामीपर्यंत ते नक्की पोहोचते. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करा. डोळे आणि कान उघडे असताना सत्य नाकारणाऱ्या माणसाचा मेंदू आणि हृदयाशी काहीही संबंध नसतो. मंदिर ही भक्तांनी देवाची स्वतःची पूजा करण्याची ठिकाण नाही, तर स्वतःची सोय करून घेतली आहे. नाहीतर देव हा खरा भक्ताच्या नेहमी सोबत असतो. जीवनात अनंत अडचणी आहेत, पण ओठांवरती हास्य. कोणत्याही परिस्थितीत जगायचं असेल तर मग हसत हसत जगा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला दृष्टीवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकला की चुकीची वाट सुद्धा चांगली चालते. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी प्रयत्न करू नका, कारण काही गोष्टी समजून घेण्यासाठी नसतात, त्या फक्त समजण्यासाठी असतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करणार आहे, फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देतील. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असतील. तुमच्या आयुष्यात अपार संकटे असेल तर त्या संकटांना घाबरू नका. स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला योग्य दिशेला मार्गदर्शन करतील. स्वामी नेहमी बोलतात, मी त्यांच्या सदैव पाठीशी आहे. जे श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो, जो स्वामींचे नामस्मरण करतो, त्याला मदत स्वामी प्रत्येक वेळेला करतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ म्हणा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर चांगलं आहे, पण प्रयत्न एवढेच करा जेवढे ते बरोबर असतात. तारुण्य जर जाणीवेने जगत असाल तर वार्धक्य रुबाबात गेलं पाहिजे. कातडीवर सुरकुत्या पडणारच, पण ते मनावर पडू देऊ नका. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल असं नाही. आज सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. जर तुम्हाला असं मिळवायचं असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी अशक्य देखील शक्य करतात. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत हे करत असतात. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही. स्वामी प्रत्येक वेळेला मदत करतात. स्वामी प्रत्येक संकटात आयुष्यात तुमची साथ देतात, हे लक्षात घ्या. कल्पनेच्या जगात जगणाऱ्या माणसाला जेव्हा सत्याच्या जोराचा ठसका लागतो ना, तेव्हा माणूस वास्तव्याच्या दुनियेत समजून येतो. जेव्हा स्वतःचं महत्व सांगण्याची गरज वाटू लागते तेव्हा समजून जा की तुमचं काही महत्व राहिलेलं नाही. आता सवय झाली एकटेपणाची, कारण आता हिंमत होत नाही कुणासोबत मनमोकळे करण्याची. मनाला झालेली जखम जगायला शिकवते, हाताला झालेली जखम जपून चालायला शिकवते. काही माणसांना सवय असते हातातला हिरा सोडून कोळशाकडे जाण्याची. लक्षात घ्या, ते तुमच्याकडे आहे त्यात समाधान व्यक्त करा. एखादी व्यक्ती मनातून उतरली की मग त्याबद्दल सहानुभूती, आदर, मानसन्मान काही शिल्लक राहत नाही. स्वामी सांगतात, ठाम राहायला शिका. तुमचे निर्णय चुकत असतील तरीही चालेल. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत नक्की मिळेल. शेवटच्या धावात दगड तुटतो याचा अर्थ असा होत नाही की आधीचे घाव महत्वाचे नव्हते. यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा एक अत्यंत महत्वाचा असतो. स्वामी नेहमी बोलतात, नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नसते, तर केवळ माणूस प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतः घडवतो. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम असतो, तर चुका करून सभ्यतेचं ढोंग करणारा हा पुढे जात असतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात असू द्या. आयुष्यात संकटे असतात, त्यांचा सामना करायचा. संकटे तुम्हाला मागे ओढत नाहीत, तर पुढे नेण्यासाठी प्रबळ करतात. वेळ फार हळू येते जेव्हा आपण तिची उष्टांगाने वाट पाहत असतो. वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपण त्याला उशिरा ठेवतो. वेळ अगदी चांगली राहते जेव्हा आपण मेहनत करत असतो. आपल्या मेहनतीवर त्या वेळेचा खेळ आहे. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा. मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो, कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेली जागा ह्या रिकाम्या राहत्यात, त्या पुन्हा भरता येत नाही. तुमचंही काही असं आहे का, तर नक्की सांगा. नात्यांचं क्षेत्रफळ किती विचित्र आहे ना. लोक उभं आडनाव मापून मोकळे होतात, पण किती खोल आहे या मापाचं विसरून जातात. आपण आपल्या मनात येईल तसं वागायचं, दुसऱ्याला शहाणपण शिकवायचं, याला अन्याय म्हणायचा का?
आयुष्यात आपण प्रत्येक जण कधी ना कधी कुणाला तरी ओळखून चुकलेले असतो. ठेवलेल्या मनाच्या वेदना या ठेच लागलेल्या मनाच्या वेदनापेक्षा खूप मोठ्या असतात. धोक्याच्या चालायची सवय असणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात दिशा ठरवायला वेळ लागत नाही. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट असो, अनुभव मात्र नक्की देतात. जीवनात कुणाला कुठं गुंतवायचं हे कळलं पाहिजे, कारण आयुष्यात माणसे गुंतवणे फार अवघड शाळा आहे. लक्षात घ्या, आयुष्य आपण प्रत्येक जण कधी ना कधी अशा वेळेला जगतो ज्या वेळेला सर्व संकटे चारही बाजूने येतात. कळत नाही की आता काय करावं. त्या वेळेला स्वामी तुम्हाला रस्ता दाखवतील. विश्वास ठेवा, स्वामी कायम तुमची मदत करत असतील. स्वामी नेहमी म्हणतात, जर तुम्हाला संकट येत असेल, संकटात अडकले असाल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. अशी निरंतर माया कुठेही न पाहिली ते म्हणजे स्वामी माऊली प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामी प्रत्येक वेळेला आयुष्यात तुमची मदत करतात आणि प्रत्येक संकटात तुम्हाला मार्ग दाखवतात. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असतात. संकट समयी स्वामी मदत करतात आणि संकटाच्या बाहेर देखील स्वामीच काढतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. आयुष्यात अनंत संकटे आहेत, त्यांचा सामना करण्याची जिद्द, शक्ती आणि ताकद फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांमुळे येते. विश्वास ठेवून तर बघा, सर्व चांगलं होतं. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात. कधी कधी नशीब आपल्यासाठी अजून काहीतरी चांगलं लिहित असते. फक्त प्रत्यक्षात येईपर्यंत आपल्याला संयम ठेवावा लागतो. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाच्या वर आयुष्यात संकटे असतात. संकटे प्रत्येकाला येतात. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर राहते. आयुष्यभर अडचणीत राहण्यापेक्षा एखाद्याची मदत करून स्वतः आयुष्यातून चांगल्या प्रकारे पुढे जा. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, माणूस दुसऱ्याची कणभर चूक जगभर पसरवण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा प्रयत्न करतो. आयुष्यामध्ये सर्वात मोठं एक गोष्ट आहे, ते म्हणजे प्रत्येक वेळेला तुझी साथ स्वामी देणार. कुणाला आपलं म्हणावं, कुणाला आपण परक म्हणावं हे ज्याला कळत नाही तो मागे राहून जातो. स्वामी सांगतात, आपण जीवनात कुठे आहोत हे स्वीकारणे आणि प्रत्येक दिवसात जास्तीत जास्त फायदा घेणे, आनंदी राहणे हे आपल्याला फार महत्त्वाचं असते. प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला किंमत राहिली नसती. स्वामी सांगतात, आयुष्यात जर तुम्हाला काही चांगलं मिळवायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. अशा लोकांचा आदर करा ज्या लोकांचे त्यांना व्यस्त वेळ मिळत नाही. स्वतःला वेळ काढायला शिका, तरच तुम्ही पुढे जायला शिकणार आहात. स्वामी कायम सांगतात, जेव्हा आपल्याच हक्काची माणसं आपल्याशी वाईट वागतात ना, तेव्हा त्यांना दुर्लक्ष करण्यासाठी दगडाचे मन असावे लागते. जसे एका बाजूने आपण एका हाताने भाकरी बनवू शकत नाही असं प्रत्येक लोक म्हणतात, पण तसं नाही. भाकरी बनवायची ठरवली तर एका हाताने सुद्धा बनते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात जर तुम्हाला काही चांगलं करायचं असेल तर प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःच्या मर्जीने प्रत्येक गोष्ट करता येतं, फक्त स्वतःवर पूर्णपणे विश्वास हवा. प्रत्येक गोष्ट मनासारखं होतंय. खरं तर आपलं मन हे स्वतःला जपता आलं पाहिजे. दरवेळेला कशाला दुसऱ्यावर अवलंबून राहायचं, स्वतःच खुश राहायचं, स्वतःलाच खुश ठेवायचं. प्रत्येक वेळेत काहीतरी आनंद घ्यायचा. मनातील माणसं आणि पायातील बूट जर इजा करत असतील तर समजून जा, ते आपल्या मापाचे नाही. प्रत्येकाला वाटतं आपल्याला आयुष्यात चांगले व्यक्ती का नाही मिळाले. जेव्हा आपल्या नाते आपल्याला धोका द्यायला सुरुवात करतात तेव्हा व्यक्ती आयुष्यात बऱ्याच गोष्टी स्वतःहून दूर सोडतो. स्वामी सांगतात, काही लोकांना वाटतं की प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे व्हावी, पण तसं होऊ शकत नाही. कारण नियतीची काही वेगळी रीत असते. नियती काही वेगळं त्यासाठी अपेक्षित केलेलं असते. नियती त्याला सांगत असते की तुझ्यासाठी काहीतरी चांगलं आहे. नावापुरती नाती आणि गरजेपुरते माणसं आयुष्यात नसलेलीच बरी. असे व्यक्ती असतील तर तुम्हाला मागे ओढण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न असतो. गरजेपेक्षा जास्त खोल अन्न आणि आयकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत हे लोकांना अजिबात पचत नाही. स्वामी बोलतात, जे तुम्हाला करायचं आहे ते करा. काही शब्द ओठांच्या आतमध्ये बरे असतात, नाहीतर व्यक्त करून परत आपल्या हृदयाला घालमेल करावा लागतो. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते, फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्याच्या पाठीशी आहे जो माझ्या नामाचे जप करेल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचे जर जप करणार असाल तर स्वामी समर्थ नामाचा जप करण्यास सुरुवात करा.
संकटात फक्त स्वामी मदत करतील, संकटात फक्त स्वामी मार्गदर्शन करतील. तुमच्या आयुष्यातील अपार संकटात स्वामी तुम्हाला मार्ग दाखवत असतील. विश्वास ठेवा ना श्री स्वामी समर्थ महाराजांवरती, कारण तेच तर आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. जेव्हा तुम्हाला वाटलं होतं तुमचं आयुष्य फार अवघड चाललंय, तेव्हा त्यांनीच तुमची मदत केली ना. त्यांनीच तुम्हाला प्रत्येक वेळेला रस्ता दाखवला आणि प्रत्येक वेळेला योग्य दिशेवर, योग्य वळणावर चालायचं शिकवलं. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. त्यांच्या नामाचे ओम श्री स्वामी समर्थ या अभिवचनाचे जप नक्की करा, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करत असतात. स्वामी भक्तांनो, प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करत असतील. लक्षात घ्या, स्वामीवर विश्वास ठेवा. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्यांचा सामना करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की साथ देत असतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत हे करत असतात. फक्त विश्वास पाहिजे तुमचा स्वामी नामावरती. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात मी तुमची साथ देत आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करत आहेत. फक्त स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करतात. प्रत्येक संकटात तुमची साथ स्वामी नक्की देत असतात. स्वामी कायम सांगतात, आयुष्यामध्ये जर काही अशक्य गोष्टी वाटत असतील तर फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करत आहेत. आयुष्यात स्वामी नेहमी म्हणतात, काळजी करू नका, प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करत असतील. जो व्यक्ती संकटांना घाबरतो तो पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे संकटांना घाबरणे सोडा व पुढे जाण्याची तयारी ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते या गोष्टीवर विश्वास ठेवा. अशक्य ते शक्य करणारे फक्त स्वामी आहेत. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात आणि संकट समयी सुद्धा तुम्हाला योग्य मार्ग स्वतः स्वामीच दाखवतात. त्यामुळे विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करत असतात. स्वामीवरती जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला ते तुमची साथ देत असतात. आयुष्यात कितीही संकटे असू द्या, त्या संकटांचा सामना करून पुढे जा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत हे करत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, संकटे हे आयुष्यात नाही तर संकटे आपल्या विचारात असतात. जो आपल्या विचारांवरती विजय मिळवतो त्याला संकटांपासून घाबरण्याची कारण नाही. संकटांना घाबरू नका, त्यांचा सामना करा आणि पुढे जा. प्रत्येक वेळेला स्वामी हे तुमची मदत नक्की करतील. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे असतील तर संकटांचा सामना करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करत आहेत. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. फक्त या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे चला. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी सांगतात, आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा तुमचा विश्वास हे स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती असतो. अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतील. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती. संकटे हे आहेत आयुष्यात, म्हणून संकटांना घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चला. स्वामी प्रत्येक वेळेला मदत करतील. अशक्य आहे प्रत्येक गोष्ट अशी नाही. काही गोष्टी असतात ज्या शक्य असतात आणि त्यांची साथ फक्त स्वामीच तुम्हाला देत असतात. त्या गोष्टीवरती विश्वास ठेवून पुढे चला. प्रत्येक वेळेला मदत स्वामी करत असतात. स्वामी नेहमी बोलतात, संकटांना घाबरून चालेल तर पुढे जाऊ शकणार नाही. संकटांचा सामना कराल तर नक्की पुढे जाल. विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वेळेला साथ स्वामी नक्की देतील. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला मदत स्वतः स्वामी करतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला प्रत्येक अडचणीत मार्ग सुद्धा स्वामीच दाखवतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेला. प्रत्येक वेळेला ते तुमची मदत करत असतात. विश्वास ठेवून तर बघा, मार्ग नक्की भेटेल. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ हे नक्की देत असतील. स्वामी सांगतात, आज हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काळजी न करता या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून बघा. हा संदेश तुमच्यासाठी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करणारा ठरेल. त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष करू नका. हा संदेश फक्त 15 मिनिटे पूर्ण ऐकला असणार तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत स्वामी नक्की करतील.
स्वामीवरती विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीही राहणार नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होईल. फक्त स्वामी नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघा. संकटे आहेत आयुष्यात, त्यांचा सामना करायला शिका. संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात बरेच लोक आहेत जे स्वतःवरती विश्वास ठेवतात, पण ते प्रयत्न योग्य दिशेला करत नाहीत. त्यांना वाटतं स्वामी आमची साथ देतील की नाही, पण असं नसतं. स्वामी प्रत्येक भक्ताची साथ हे नक्की देत असतात. फक्त त्यांचा स्वामी नामावर विश्वास हवा. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकटांचा सामना करताना स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी नक्की मदत करतील. विश्वास ठेवून बघा, प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील. स्वामी सांगतात, आयुष्यात काळजी करू नका. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग मिळणार आहे. संकटाचा सामना करा. प्रत्येक वेळेला तुम्हाला आयुष्यात स्वामी स्वतः मदत करतील. स्वामी नेहमी म्हणतात, संकटे आहेत तर त्यांचा सामना करून बघा. यश तुमच्यासाठीच असेल. यश तुम्हाला नक्की मिळेल. स्वामी बोलतात, तुमची साथ मी सदैव देतोय आणि सदैव देत राहणार. त्यामुळे नक्की तुम्हाला स्वामी साथ देतील. विश्वास ठेवून चला स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर, कारण ते आपली साथ कायम देतात. आपल्यासाठी ज्या गोष्टी शक्य आहेत त्यावर विश्वास ठेवा, कारण स्वामी त्या गोष्टी शक्य आपल्यासाठीच करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे जेव्हा स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास असतो. त्यामुळे काळजी न करता स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला योग्य दिशेला नेतील. स्वामी नेहमी बोलतात, संकटे आयुष्यात असणे हे आपली गलती नाही, पण संकटांचा सामना न करणे, त्याला भिवून मागे जाणे हे आपली चूक मात्र नक्की आहे. सामना करा संकटांचा, कारण त्याशिवाय यश मिळणार नाही. या जगात बिना संकटांचा सामना करता यश हे कुणालाही मिळालेले नाही. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा आणि प्रयत्न करा. योग्य दिशेवर स्वामी नक्की साथ देतील. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. स्वामी कायम तुमची मदत करतील आणि स्वामींनी कायम तुमची मदत केली आहे. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात की आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण यश हे त्याच्याशिवाय तुम्हाला मिळू शकणार नाही. संकटे हे बरेच असतील आयुष्यात, त्यांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जायला मार्ग नाही मिळणार. आणि जो स्वामी भक्त स्वामीवरती विश्वास ठेवून असतो त्याला काळजी करण्याची प्रयत्न व्यर्थ आहेत. काळजी न करता स्वामी नामाचा जप करणे त्याच्यासाठी सोपं आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. प्रत्येक गोष्ट शक्य तेव्हा होते जेव्हा आपण स्वामी नामावरती विश्वास ठेवतो. अशक्य असं आयुष्यात काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही शक्य होऊ शकते. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक संकटात तुमची साथ मी देत आहे. त्यामुळे संकटमुक्त होण्यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ नक्की देतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामीच मदत करतील आणि स्वामीच प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटातून तारतील. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः मार्गदर्शन करतील आणि योग्य दिशेला तुम्हाला नेतील. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. संकटे आहेत आयुष्यात तर त्यांचा सामना करा. प्रत्येक वेळेला स्वामी मार्गदर्शन करतील. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. आयुष्यात अशक्य गोष्टी असतील खूप, पण त्यांचा सामना करून पुढे जायला शिका, कारण त्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. यश मिळवण्याचा उत्तम आणि सोपा मार्ग म्हणजे स्वामी भक्तीत आपले नामस्मरण करणे, स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवणे आणि आपले जे जिंदगी चालू आहे ते सुखाने जगणे. हा स्वामी मार्गात येण्याचा सर्वात उत्तम व सोपा मार्ग आहे.